शिवसेना उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही खबरदारी घेण्यात येते। शिंदेचे उमेदवारांना ताज लँड एंडला येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना 3 वाजता बांद्रा येथील ताज लँड्स एंडला येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। दुपारी 3 नंतर बांद्र्याच्या या हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता ही खबरदारी घेण्यात येते। महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे। शिवसेना उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते। दुपारी 3 वाजता या सर्वांना या हॉटेलमध्ये येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। ताज लँड एंडला येण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता ही खबरदारी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। उमेश, काय अधिकची माहिती? नीलम, सगळ्यांना माहिती आहे रिझल्ट जे आहेत बैठकीच्या बाजूने आलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत। मात्र कुठेही दगाफटका होऊ नये याची काळजी जी आहे एकनाथ शिंदे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील 3 ते 4 दिवस जे आहेत ते त्यांचे जे नगरसेवक आहेत ते वांद्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार आहेत। कारण याआधी देखील आपण अनेक वेळा हॉटेल पॉलिटिक्स पाहिलेली आहे की आपल्या आमदारांना, आपल्या खासदारांना कुठेही कोणाचा दगाफटका होऊ नये, कुठेही कोणाची मनं भटकली जाऊ नयेत यासाठी अनेक वेळा पक्ष जे आहेत ते त्यांना हॉटेल्समध्ये ठेवतात आणि ज्या दिवशी महापौरांची निवडणूक होते त्या दिवशी त्याच्या नगरसेवकांना बाहेर काढलं जातं, खासदारांना, आमदारांना यावेळेस बाहेर काढलं जातं। आता नगरसेवक जे नव्याने निवडून आलेत तिथे कोणताही दगाफटका होऊ नये किंवा पुन्हा नगरसेवकाला विरोधी पक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये यासाठी एकनाथ शिंदे यांनी जी दक्षता घेतलेली आहे। पुढील 3 ते 4 दिवस हॉटेल पॉलिटिक्स जे आहेत आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून होताना पाहायला मिळणार। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।